तुम्हाला जे काही वाटेल चित्रपटाविषयी नंतर कॅमेरा असेलच तर तुम्हाला जे वाटेल चांगलं वाईट जे काही स्पष्टपणे बोला आणि आवर्जून तुमचं मत व्यक्त करा. मत व्यक्त करून मगच धन्यवाद तुम्ही आलात. मला खूप आनंद झाला. थँक्यू. एकदा तुमच्यासाठी काय ओके. चित्रपट बघा, आनंद घ्या. तुम्हाला आता इंटरव्ह्यू पर्यंत जेवढा आवडतोय तर मला खात्री आहे की शेवटी तुम्हाला खूपच मोठा धक्का बसेल. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. बॉक्स ऑफिसवर मॅजिक होते आणि एवढी खरं तर प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि आपली ओरड असते की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही. तर काय वाटतं तुला आणि एकंदरीत तुझ्या सिनेमाबद्दल पण मला असं वाटतं की मराठी सिनेमा हळूहळू सांगोवांगी लोक जे एकमेकांना सांगत सांगत 1-2 आठवडे तरी मिळाले पाहिजेत मराठी सिनेमाला. आता जिथे दादरमध्ये चित्रपट होता तिथून गुरुवारी शुक्रवारी चांगला प्रतिसाद होता तरी शनिवारी काढून टाकण्यात आला. पण मला असं वाटतं की हे नटानं याच्यातनं पडलेलं बरं. नटानं काय कसं आहे की आपण नटानं आपलं काम करायचं, त्यानंतर सिनेमा पोहोचवण्याचं काम नटही करतो, दिग्दर्शक करतो, निर्माता करतो. मला एवढंच वाटतंय की राजू सत्यम यांच्यासारखा एक तेलुगू भाषिक निर्माता पहिल्यांदा त्याचा पहिला चित्रपट करताना मराठी चित्रपट करतो. तर मला वाटतं की आणि त्यात पुन्हा मेहनत तर प्रत्येक जण करतो. वाईट सिनेमा बनवायला सुद्धा मेहनतच लागते. परंतु शेवटी लोकाश्रय जो आहे तो लोक ठरवतात. तर लोकांनी ते ठरवायचं आहे की कुठला चित्रपट बघायचा आहे, कुठला नाही बघायचा आहे. मला एक नक्की खात्री आहे की आज जिथे कुठे आज चित्रपट आज चांगला प्रतिसाद, जवळजवळ सगळं थिएटर भरलेलं आहे आणि बहुतेक स्त्रियाच आहेत. तर स्त्रियांच्या एका ग्रुपनं ते बुकिंग केलं तर मला आनंद आहे की ज्या पद्धतीने आता मला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढत जावा. आपण बघितलं की लालू नावाचा गुजराती सिनेमा होता, 3ऱ्या आठवड्यात पकडला गेला आणि त्यानं काय केलं. तर कुठल्या सिनेमाचं कधी काय होईल, नटाने त्याविषयी पॉझिटिव्हच राहिलं पाहिजे, सकारात्मकच राहिलं पाहिजे. मी सकारात्मक आहे, काम करताना सकारात्मक होतो, चित्रपट प्रदर्शित होताना सकारात्मक होतो, आताही सकारात्मक. पण तू आता म्हणालास तसं की मराठी सिनेमे कुठलाही असो, वाईट असू दे चांगला असू दे, बजेटही खूप लागतात, त्याच्यामागे मेहनतही खूप असते. जर कदाचित थिएटर्स मिळाले तर सिनेमे असे चांगले भरघोस प्रतिसाद देतील आणि एवढा चांगला ऑडियन्स मिळेल. नाही, काय वाटतं मला की वेगळ्या पद्धतीच्या चित्रपटाला हळूहळू हळूहळू लोक एकमेकांना सांगत आतापर्यंत जितक्या लोकांनी चित्रपट पाहिला मला अनेक लोकांनी मेसेजेस करून इंस्टाग्रामवर, फेसबुकवर ज्या लोकांना मी वैयक्तिक ओळखतो त्यांनी वैयक्तिकरित्या फोन करून संपर्क साधून खूप कौतुक केलं कामाचं. पण कामाचं कौतुकाचा आनंद तेव्हाच होतो कलाकाराला जेव्हा निर्मात्याला त्याचे पैसे मिळतात. बरोबर. कारण शेवटी निर्माता जगला तर कलाकार जगेल, निर्माता जगला तर लेखक दिग्दर्शक जगतील. अन्यथा निर्माताच नसेल तर कोण काय करू शकेल असं मला वाटतं. पण वेगळ्या चित्रपटाच्या बाबतीत वेगळा विचार मला माहित नाही त्याच्यावर तोडगा काय काढता येईल. पण सिनेमा तर पोचतो आहे, तो जर अधिकाधिक राहिला तर अधिक पोचेल. आणि फिल्म फेस्टिवलमध्ये पण हा सिनेमा खरं तर खूप गाजला आणि फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक नावाजला गेला. पण आता प्रेक्षकांसमोर आल्यानंतर तू म्हणालास तसं की ह्यांच्यासाठी तयार केला गेलेला आणि आता ह्यांच्या समोर आलाय. चित्रपट हा प्रेक्षकांसाठी असतो, तो फेस्टिवल्स असतात म्हणजे ते बाय प्रॉडक्ट आहे सिनेमाचं. बरोबर. पण सरते शेवटी चित्रपट आणि नाटक हे प्रेक्षकांसाठी असतं. जेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो तेव्हा आनंद वाटतो. होय, काही सिनेमे असे असतात की त्यांना लगेचच त्या क्षणी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही. ते काही काळानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते लोकांच्या मनात घर करतात. जसं काकण नावाचा माझा चित्रपट आहे, चोरीचा मामला आहे, गोदावरी आहे. तर माझ्या बाबतीत बहुतांश वेळा असंच झालंय की ते नंतर लोकांना त्याच्याविषयी जाणीव झाली. तर करतोय 20 वर्ष काम करतोय, 28 वर्ष नाटकात करतोय. पहिला सिनेमा प्रदर्शित होऊन 20 वर्ष झाली. तर इथून पुढे काम करत राहील जसं काम मिळत राहील. लोकांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न करेल.
पण तुझ्या बाबतीत खास सांगायची गोष्ट अशी की तू वेगवेगळ्या नटनेचे सिनेमे निवडतोस किंवा तुझ्या वाट्याला ते इतक्या छान भूमिका येतात ज्या खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात आणि त्या नशिबाने तुझ्या वाट्याला येतात. असा आता हा मॅजिक हा सिनेमा आहे की वेगवेगळा प्रयत्न दरवेळी करत असतोस. वाटतं की प्रेक्षकांसाठी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा कॉन्टेंट किंवा अदर दॅन रुटीन विषय जर आणले प्रेक्षकांसमोर किंवा डेली रुटीनचे विषय आणले तर प्रेक्षक जास्त प्रतिसाद देतील सिनेमांना. ते प्रेक्षक आहेत, ते राजे आहेत, ते ठरवतात. त्यांना जे आवडतं ते पाहतात, जे नाही आवडत ते नाही पाहत. पण मला असं वाटतं की मी माझ्या बाबतीत सांगू शकतो, इतरांबद्दल नाही. मला घाई नव्हती कुठल्याही पद्धतीची, म्हणून तर गेली 28 वर्ष शांततेत काम करत राहिलो. 2004 साली पहिला चित्रपट आला, त्यानंतर आतापर्यंत काम करतो. कधी मोजले नाहीत किती चित्रपट केले, नाटकं किती केली ते मोजले नाहीत, त्यांचे प्रयोग किती झाले, काहीतरी झाले असतील 2,000 शोजच्या वरती. कधी काही मोजलं नाही, काम करत राहिलो जसं येईल तसं. त्या क्षणी चित्रपट मिळाल्यानंतर किंवा नाटक मिळाल्यानंतर त्या क्षणी त्यात जीव ओतून काम करणे इतकंच कलाकाराच्या हातात असतं. त्यानंतर प्रेक्षक मिळणं, पुरस्कार मिळणं, महोत्सवात सिनेमा सिलेक्ट होणं, हे सगळे बाय प्रॉडक्ट्स आहेत त्याचे. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना सांगशील की आता तू म्हणालास तसं थिएटर मिळाली तर प्रेक्षक छान प्रतिसाद देतील जसं आता आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतोय. सो प्लीज आवाहन करशील की मराठी प्रेक्षकांनी थिएटरकडे वळावं आणि सिनेमा मिळावा. हिनं ते आवाहन केलेलं, मी त्याला मम म्हणतो. पहा, चित्रपट काय कुठलीही कला ही प्रेक्षकांसाठीच असते. बहुतांश कला, प्रत्येक कला नाही. काही काही माणसं स्वतःसाठी कला जोपासतात, परंतु चित्रपट ही अशी कला आहे ज्याला पैसे लागतात आणि ते पैसे जर परत मिळाले निर्मात्याला तर निर्माता पुढचा चित्रपट, पुढची कला सादर करू शकतो. तर आव्हान आहे, बघा तुम्हाला काय वाटतंय. नमस्कार. थँक्यू. जितेंद्र अभिषेकी पहिल्यापासून आवडते कलाकार आहेत आणि आज त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळालं. अतिशय सुंदर मूवी होता हा. जितेंद्र जोशी सरांचं कामही खूप छान होतं. त्याच्यात सस्पेन्स दाखवलं त्यांनी, पण त्यांनी जो स्वतः गुन्हा केलेला ते त्यांना मन त्यांचं खात होतं हे दिसलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यातच त्यांनी स्वतःला ते म्हणजे त्याच्यात वाहून गेले. ते चित्र त्यांच्या मनात वेगवेगळी तयार होऊ लागली आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये संपून घेतलं. म्हणजे स्वतःच मनाचा सर्व खेळ होता तो. सिनेमा खूप छान होता. जितेंद्र जोशी सरांचं काम खूप छान होतं आणि शेवटपर्यंत पिक्चरचं रहस्य काय होतं ते कळलं नाही. तो सस्पेन्स खूप छान होता. मूवीज खरंच खूप छान होता. जितेंद्र जोशी यांचा जे अभिनय होता ते खूप सुंदर होता आणि महत्वाचं म्हणजे मला विशेष त्याच्यामध्ये काय वाटलं माहिती का, त्यामध्ये जे वाक्यरचना होती, जी भाषा संवाद होता तो ना इतका वेगळा होता ना की पुढचा शब्द काय असेल, आणि त्या संवादामध्ये एवढं अप्रतिम म्हणजे वाक्यरचना होती ना, ती ऐकावीशी वाटत होती. खूप सुंदर मूवी होता. शेवटपर्यंत सस्पेन्स होता, म्हणजे मनाला लोभणारा होता. अतिशय उत्कृष्ट होता. आणि काय मग शेवटपर्यंत काय सस्पेन्स आहे प्रत्येकाला उत्कंठा लागली. मध्यंतर झालं तरी कळत होतं की काय आहे म्हणून. आणि असेच चित्रपट वारंवार यावेत, कारण मी तर बरेच दिवसांनी चित्रपट बघितला, पण मराठी मध्ये हा इतका सुंदर चित्रपट होता ना, आणि असं वाटत होतं की आता त्याच्या पुढे काढ, आणि थोडा अजून जास्त जरा टेकलेस म्हणजे जास्त असताना तर बरं झालं असतं. मराठी मूवी मध्ये हिंदी मूवी बघण्यासारखाच मला असा भास होत होता. हिंदी मूवीचा जणू काही एक प्रति मूवीच असल्यासारखं वाटत होतं. इतकं सुंदर दिग्दर्शन आणि जितेंद्र जोशींचा अप्रतिम अभिनय आणि जो काही कथानक होतं ते अतिशय सुंदर आणि सस्पेन्स क्रिएट करणारं, शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीवर खिळून ठेवणारं होतं. मराठी मूवीज ही सतत यावे, कारण प्रमाण खूप कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मराठी मूवी यावे आणि सगळ्यांना, आणि ऍक्च्युली मराठी मूवी सगळ्यांना आवडतात, पण ते कमी प्रमाणात येतात आहे ना, त्याच्यामुळे नाराज आहेत प्रेक्षक. तर ते जास्तीत जास्त यावे असं वाटतं. मराठी चित्रपट चांगले येऊ देत आणि आपल्या मराठी कलाकारांना स्कोप मिळू दे, कारण चालत नाहीत, पण ही चुकीची गोष्ट आहे आणि वाईट खंत वाटते त्याबद्दल. इतके चांगले अभिनय त्यांचे, आतापासूनचे सगळे पिक्चर, त्याचा स्कोप मिळाला पाहिजे. फक्त हिंदी पिक्चर आले पाहिजे असं नाही. आणि नेमकं आता मराठी पिक्चर आलंय की मराठी शिक्षण का द्या,
हे त्या म्हणजे पिक्चरमुळे मराठी पिक्चर बघितल्यावर लक्षात येतं. मेन म्हणजे काय झालं माहिती का, जितेंद्र जोशी सरांचे जे मनाचे खेळ चालू होते त्या पिक्चर मध्ये, त्या मनाच्या खेळांमुळे त्यांना ती जे लास्टला त्यांच्या मुवमेंटला ते फाशी घ्यावा लागली. ऍक्च्युली ते काही नसूनही त्यांना तसं करावं लागलं त्या पिक्चर मध्ये. तर माझं तर एकच म्हणणं आहे, हा पिक्चर बघून तुम्ही त्यातनं चांगलं घ्यावं, जे आहे ते वाईट घेऊ नये. ऍक्च्युली हा सस्पेन्स थ्रिलर आहे आणि फार सुंदर प्रोजेक्ट आहे. थोडा फनी होता, खूप छान वाटला, म्हणजे बघून इंटरेस्टेड वाटलं. सस्पेन्स तर भरपूर होतं, खूप सस्पेन्स होता आणि छान वाटला. मराठी इंडस्ट्री खूप मेहनत घेते, खूप मेहनतीने प्रोजेक्ट करत असते, पण मराठी इंडस्ट्रीला थिएटर मिळत नाहीत, ही मोठी खंत आहे. हा पिक्चर जो होता तो मॅजिक सारखा होता. याचा पार्ट 2 पुन्हा यावा असे आम्ही अपेक्षा करतो आणि जास्तीत जास्त आपल्या वर्गाने मराठी पिक्चरांकडे यावं, मराठी पिक्चर बघावे. जसं तुम्ही हिंदीला देतात ना प्राधान्य, तसं आपण मराठी आहे, मराठीला प्राधान्य द्यावा, हीच आमची सदिच्छा. धन्यवाद. लोकमत. आणि प्रत्येक कलाकारांचं काम इतकं सुंदर होतं ना, की नवीन होते. काही जे गावातले सीन होते, गावातली लोक दाखवली, की त्यांनी सुद्धा इतकं छान काम केलं ना, की असं वाटत होतं की हे सगळे पट्टीचे कलाकार आहेत की काय. त्याच्यामुळे अशा ह्या चित्रपटाला, मॅजिकला माझ्याकडून खूप खूप अनेक अनेक शुभेच्छा. अशा मराठी मूवीज जर आपल्याला मराठी माणसांना जर बघायला मिळाल्या तर मराठी माणूस का नाही येणार थिएटरमध्ये? नक्कीच येईल आणि आपल्या मराठी इंडस्ट्रीला नक्कीच खूप छान दिवस येतील, हीच मी अपेक्षा करते. असे मूवीज कायम आणि वरचेवर मराठी प्रेक्षकांना बघायला मिळावेत, हीच मी अपेक्षा करते. खूप पब्लिक जमा होईल तेव्हाच मराठी इंडस्ट्रीला थिएटर मिळेल आणि चांगले दिवस येतील. मराठी मूवी ऍक्च्युली छानच असतात, पण जास्त येत नाहीत, लोक प्राधान्य देत नाही.